नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल। आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आम्ही कव्हर करणार आहोत वाशीतले काही खास गणपती। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता देखावा जास्त आवडला। तर मंडळी, हा पहिला देखावा आहे सेव्ह वाईल्ड लाईफ। खूप छान पद्धतीने देखावा सादर केला होता आणि हा गणपती ओळखला जातो वाशीचा राजा म्हणून। एवढे भव्य दिव्य मूर्ती होती, आम्ही तर पाहतच राहिले होते। खूप छान डेकोरेशन होतं, सगळ्या प्राणी आणि पक्षी तिथे होते। तुम्ही बघितलेच असेल यापूर्वी व्लॉगमध्ये। आणि एक छोटा गणपती देखील होता तिथे, बॅकग्राऊंड आणि इतर सगळ्याच गोष्टी खूप छान होत्या। एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे सेव्ह वाईल्ड लाईफ, कारण आता दिवसेंदिवस जंगलतोड होत आहे आणि प्राणी जे आहेत हयात आता ते पण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। तर एक चांगल्या पद्धतीने इथे त्यांनी आपल्याला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। तिथे दर्शन झाले आमचे, बाहेर पाऊस थोडा रिमझिम चालू झाला होता। मग आम्ही दुसरीकडे जायला निघालो, वाटेत गजरा दिसला, मग मस्त गजरा घेतला, केसात माळला आणि पुढच्या स्टॉपकडे निघालो आम्ही। पाऊस खूप होता त्यामुळे जास्त फिरता नाही आलं, तरी पण छोटे छोटे बघितले होते, पण मोठे बघण्याचा प्रयत्न करत आहोत आज। आणि एकदा मोठे देखावे बघून झाले की मग छोटे छोटे बघता येतील असा आम्ही विचार केला होता। पाऊस तर जोरदार वाढलेला होता आणि थोडा वेळ थांबून आम्ही गेलो सेक्टर 17च्या तिकडे, म्हणजे स्टेशनच्या अलीकडे हे आहे। आणि इथला देखावा तर अप्रतिम होता। इथे त्यांनी असं म्हणजे ते आपले युग असतात ना, द्वापारयुग, त्रेतायुग, सतयुग आणि कलयुग, हे 4 युग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। मस्त महादेवाची पिंड होती, चौकडून चौबाजूनी पाण्याचे कारंजे होते, महादेवाची मस्तपैकी मूर्ती साकारली होती आणि अशी कैलास पर्वताची इथे थीम होती। खूपच छान, हे खूप रम्य वाटत होतं तुम्हाला, म्हणजे आता कॅमेऱ्यामध्ये एवढं कॅप्चर नाही झालं, पण खरंच खूप प्रसन्न वाटत होतं तिथे गेल्यावर। ज्योतिर्लिंग तर खूपच छान होतं आणि जे 4 बाजूंनी खांब आहेत ते युगाचे खांब आहेत, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग आणि सतयुग। खूप छान असं साकारलं होतं देखावा तिथे। पाणी होतं, फुले, अगदी मन प्रसन्न झालं होतं। आणि बाप्पा तर एकच नंबर होते, कारण तिथली मूर्ती खूप छान होती बाप्पाची। आणि जे बाजूचं डेकोरेशन आहे ते पण खूप छान होतं, एकदम पारंपरिक जुन्या पद्धतीचं होतं। म्हणजे जसं पहिल्या युगात आपण महाभारतात किंवा रामायणात बघतो ना की दरवाजे, खांब कसे असतात, अगदीच त्याच पद्धतीचं तिथे डेकोरेशन केलं होतं।
इथून मग आम्ही गेलो होतो वाशीचा एकदंत बघायला. इथे थीम होती पंढरपूर वारीची. मस्त ज्ञानेश्वर महाराज आणि पंढरपूरचं मंदिर, सुवर्ण पिंपळ, पांडुरंग, सगळं म्हणजे दिंडी, माऊलीची पालखी सगळं तिथं दर्शवलं होतं. आणि मेन म्हणजे जे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती होती ती पण थोडी सावळ्या रंगाची आणि विठ्ठलाचा टिळा असलेली होती. इथे ना हरिपाठ पण चालू होता. खूपच रम्य वातावरण वाटत होतं. तिथून बाहेरच येऊ वाटत नव्हतं. खूपच छान होतं. मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.